लक्ष्मणदादा दराडे या सर्वांचं मी मनपूर्वक आमच्या चाळीसगाव नगरीतील शिक्षक प्रतिनिधीच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो आणि बोलायला सुरुवात करतो। मित्रांनो, बोलण्याआधी एका वाक्यात सांगतो, एका दिवसाचा विचार करायचा की आयुष्याचा विचार करायचा? तर आयुष्याचा विचार करायचा असेल तर आपल्याला निवडणुकीच्या रोजी क्रमांक 1 याला पसंती क्रमांक देऊन आपल्याला किशोर भाऊ तराडे साहेब यांना प्रचंड मोठ्या संख्येने विजयी करायचं आहे। आपण सगळे सरकारच्या शासनात शासित झालेले लोक आहोत। हा आपला 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे। खरं तर राष्ट्र घडवणारा शिक्षक, राष्ट्रनिर्माता शिक्षक, परंतु ज्या शिक्षकाचं आयुष्य विद्यार्थ्यासोबत गेलं पाहिजे, विद्यार्थ्याला ज्ञानदानात गेलं पाहिजे, त्या शिक्षकाला आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरण्याची वेळ व्यवस्थेने आणली। शिक्षक आंदोलन करत गेला, परंतु आमच्या शिक्षकांच्या बाबतीत वकील साहेब म्हटलं जातं समाजातला सगळ्यात गरीब प्राणी। त्याच्यामुळे या शिक्षकांच्या आंदोलनाला फारसं शासनाच्या वतीने गांभीर्याने घेतलं गेलं नाही की काय। चांगल्या प्रकारचं ज्ञानार्जन करणारे, पिढी घडवणारे शिक्षक या राज्यामध्ये कायम विनाअनुदानित धोरणाचे बळी ठरले। कायम विनाअनुदानित धोरणाचा शाप असा लागला की शिक्षकांच्या तब्बल एका तपापेक्षा जास्तीचं आयुष्य विना पगारी गेलं। आंदोलन झाली, मोर्चे झाले, मात्र शासनाने शिक्षकांना न्याय देण्यामध्ये नेहमीच या ठिकाणी विरोधाभास दर्शवला। कधी प्राथमिकचा कायम शब्द काढणे, कधी माध्यमिकचा काढणे, नंतर मूल्यांकन लावणे। तुम्हाला सांगतो 2014 पासून ते आतापर्यंत शाळांचे मूल्यांकन सुरूच आहे। सांगायचं म्हणजे पाण्यापेक्षा जास्त फिल्टर शाळा व शिक्षक करून टाकलेले, मात्र शाळांच्या याद्या लागण्यास सुरूच राहतात, शाळा पात्र करण्यास सुरूच असतात। आणि टप्पा अनुदानाचा जो विषय आहे, हे टप्पे रेग्युलर नसल्यामुळे आमच्या जीवनाचा अर्धा टप्पा संपला तरी अजूनही आम्ही 100% वेतनावर आलो नाहीये। पाठीमागच्या काळात आझाद मैदानामध्ये आपण आंदोलन केलं, त्या आंदोलनाला माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी, माननीय शिक्षण मंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या आंदोलनाची जबाबदारी घेतली। वकील साहेब, हे सरकार देणाऱ्यांचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की शासनाकडे निधीची कमी नाही, शिक्षकांना आपण अनुदान देऊ, आणि यासाठी माननीय आमदार किशोर भाऊ तराडे असतील, आमचे संभाजी अप्पा असतील, वकील साहेब मंत्रालय स्तरावर तुमचा पाठपुरावा असेल। एवढं सगळं असताना शिक्षकांना पुन्हा आता आंदोलन करण्याची वेळ यायला नको। आणि ज्या आरती तराडे साहेबांनी या नाशिक विभागाच्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो धडाका सुरू ठेवला, त्याचं फलित म्हणून बोलायचं म्हटलं, ज्या वेळेस तुमच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला दिवाळीच्या काळात झालेल्या आंदोलनाला वर्षा बंगल्यावर नेलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1160 कोटी निधी देत असताना त्या ठिकाणी शिक्षकांना पगार देण्याची व्यवस्था केली, पगार देण्याची व्यवस्था झाली, परंतु या ठिकाणी काही लोकांना आयतं पुरण खायला मिळालं की काय, शिक्षकांचे शालार्थ आयडीचे प्रश्न दाबून ठेवले। आम्ही आमचे मार्गदर्शक संभाजी अप्पांना सांगितलं, आप्पा आपण तराडे साहेबांच्या प्रयत्नातून 1160 कोटी आणले खरी, परंतु शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होत नाही। सेवा सातत्य नावाच्या अटीखाली आमच्या फायली परत करण्यात आल्या, शिक्षकांच्या त्रुट्या काढण्यात आल्या, आंदोलन झाली, परंतु आंदोलनाला दाद मिळत नव्हता। मग आम्ही सगळेजण आप्पांच्या घरी रात्री गेलो, जामनेर तालुक्यातली 8 शिक्षक। आप्पांनी तिथून भाऊंना फोन केला,
की भाऊ हे विनाअनुदानितचे शिक्षक लोक आली आहेत, यांचे पैसे आलेत, परंतु हे पैसे जर त्यांच्या खात्यावर पाहिजे असतील तर त्यांना शालार्थ आयडी लागतो. आणि हा शालार्थ आयडी जर काढायचं असेल तर काही सेवा सातत्य जी अट शालार्थ आयडीला लागत नाही, त्याचा बाहू बनून या लोकांचे कामं थांबवलेले आहेत. आप्पांनी सांगितल्यानंतर दराडे साहेबांनी सांगितलं की मी लगेच जळगावला शिक्षकांचा दरबार भरवतो, ज्या शिक्षकांच्या समस्या असतील त्या जागच्या जागी आपण सोडू. संभाजी आप्पांच्या प्रयत्नातून दराडे साहेबांनी लगेच अधिकाऱ्यांचा ताफा त्या ठिकाणी बोलवला आणि 304 प्रकरणं आपली सेवा सातत्याची दराडे साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर बी चव्हाण साहेब यांनी पटकन निकाली काढली आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांना न्याय देण्याचं काम दराडे साहेबांनी केल्यामुळे ज्या शिक्षकांची चूक पेटली नव्हती त्या शिक्षकांच्या घरात त्यांच्या ताटात पहिलं अन्न आमदार दराडे साहेबांच्या माध्यमातून झालं. त्याच्यानंतर आमच्यातले बरेचसे शिक्षक ऍक्सिडेंटली वारलेत, परंतु आज जर तुमच्या घरातला एक करता धरता पुरुष तुमचं घर सोडून गेला तर त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबानं करायचं तरी काय. शिक्षकाच्या आयुष्यात दुसरं काही नसतं, एक शाळा आणि घर, त्याच्या पुढे त्याचं जीवन नसतं. आणि विनाअनुदानित काळात अनेक शिक्षकांच्या ऍक्सिडेंटली मृत्यू झाले, परंतु पगार हे आमचे जिल्हा सहकारी बँकेतून होत होते आणि त्याला कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण मिळत नव्हतं. हा विषय मी आप्पांना सांगितला. आप्पा सांगत होते, अनिल बेटा आम्ही हे तुझ्या आधीपासून 15-20 वर्षापासून